नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेल्या आहेत आणि मी माझं सगळं आवरून आता किचनमध्ये आले स्वयंपाक करायला. पहिल्यांदा किचन कटा सगळा स्वच्छ धुवून घेतला. इथं डब्यामध्ये मटकीची डाळ घातली, वेजी थोडी. मेथीची भाजी करायची आज पोरांच्या डब्याला. मेथीच्या भाजीसाठीच डाळ भिजत घातलेली. आता भाजी स्वच्छ धुवून घेते आणि भाजी फोडणीला देऊन घेते. मेथीच्या भाजीला फोडणी दिली आताच. आता ह्या भाजीला बघत बघत आमच्यासाठी पण भाजी करून घेते. दुसरी भाजी पण आज सुकीच करायची, भोपळ्याची भाजी करायची. बारीक चिरून घेते त्या भोपळा चिरून एका पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आता परत त्याच्यामध्ये पाणी टाकले. अजून कढईमध्ये तेल टाकायला ठेवले. आता तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी तडतडली की आता जिरे, लसूण, कोथिंबीर, फोडणी तयार झाली. आता त्याच्यामध्ये भोपळा टाकते. भोपळा टाकून घेतला सगळं आणि व्यवस्थित हलवून घेतली. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि काळा तिखट टाकून घेते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ. आता परत एकदा हलवून घेते आणि गॅस बारीक करून झाकून ठेवते. म्हणजेच हळूहळू ह्या मिठाचं पाणी सुटून आणि त्याच्यामध्ये भोपळा पण चांगला आपला शिजेल. हलवून घेते सगळं व्यवस्थित. आता त्यात झाकून ठेवते आता शिजायला. दोन्ही पण भाज्या करून झाल्या. मेथीची भाजी मिठाची केली आणि इकडं भोपळ्याची भाजी पण झालीच तयार. आता मी कणिक मळायला घेतली. कणिक मळून घेते आणि चपात्या करायला घेते. इकडं माझ्या चपात्या करायला चालू आहे त्या. आणि सगळी पोरं तर जेवायला बसले ते. सकाळच्या 9:30 वाजले त्या आणि आम्ही आता महादेवाला चाललो आहे, शिखर शिंगणापूरला. आता आम्ही शिंगणापुराच्या जवळजवळ आलो आहे. आमच्यापासून शिंगणापूर अजून 13 किलोमीटर आहे. आणि आता ही सगळा डोंगराळ भाग लागलाय. अजून आलोय आता आम्ही दोघी जणी कैलासच्या गाडी बसलोय आणि रेश्मा गेली आता भाऊजीच्या गाडीवर. आता सुरुवात केली आम्ही घाट चढायला. लय मोठी मोठी वळण आहे त्या. पाणीचा पाऊस आणि आता मंदिर दिसतंय, मंदिराचं शिखर. भरपूर पाणी. नदी कर गर्दी भरपूर दिसते आज. आता मंदिर
मंदिरापाशी आहे गौरी. भरपूर गाड्या आहेत, गर्दी भरपूर दिसते आज. सकाळी आम्ही 9:30ला आलेलो आहे घरनं. आता 1 वाजली बरोबर. भारी दर्शन चालू आहे. आम्ही पण आता रांगेला उभं राहिलोय. अडीच वाजल्या, आमचं दर्शन झालं. आता निघालो आम्ही खाली. आता इथं प्रसाद आहे, आम्ही पण आलोय देवाचा प्रसाद घ्यायला. त्यामध्ये चपाती, लाडू, भात, भाजी आणि गुलाबजामुन. तिथंच थोडंसं अलीकडं पण एक मंदिर आहे महादेवाचं. हे खूप जुनं मंदिर आहे. तिथं पण आलो आम्ही पाया पडायला. तिकडल्या मंदिरात का मध्ये व्हिडिओ घेऊन देत नव्हते. आता निघाले आम्ही घराकडं. आता आम्ही इथं अकलूजमध्ये आलोय. अकलाई देवीचं मंदिर आहे हे. इथं जातानाच पाय धुण्यासाठी पाणी. पाय धुवून जाऊ आता देवीच्या पाया पडायला. मस्त दिसते देवीचं मंदिर. तर बाहेर छान आहे वातावरण. आता जवळजवळ 6:15 वाजले. त्या दिवस हळूहळू मावळायला लागलाय. आणि आता निघालो आम्ही देवीचं दर्शन घेऊन परत घरच्या प्रवासाला. मस्त दिसतंय पण हिरवगार वातावरण आहे. आता आम्ही संध्याकाळचे जेवण करून जाणार आहे. जेवायला थांबलो तर सगळेजण. पहिल्यांदा स्टार्टरमध्ये मसाला पापड मागवलाय. आम्ही जेवणामध्ये पनीर अंगारा मसाला आणि मिक्स व्हेज ह्या 2 भाज्या आणि रोट्या मागवल्या त्या. तर आता या सगळ्यांनी जेवायला.